लाडक्या बाप्पाचं उत्साहामध्ये स्वागत करतात। भारतात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। या गणपती उत्सवाच्या सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसून येतात। अगदी लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण अगदी उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात। मात्र हे चित्र फक्त भारतातच नाही तर आता जगभरामध्ये पाहायला मिळते। अनेक देशात गणेशोत्सव धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातोय। परदेशातही बाप्पाचं जोरदार स्वागत केलं जातंय। याच प्रकारे ओमानमध्ये देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली। ओमानमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांनी एकत्र येत लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे। या ठिकाणी बाप्पाची दररोज नित्य नियमानं पूजा केली जाते। यावेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीयांनी गणेशोत्सव साजरा केला। गणपती बाप्पा मोरया हा जयघोष फक्त भारतातच नाही तर जर्मनीमध्ये देखील घुमतोय। जर्मनीच्या हॅनोव्हरमध्ये भारतीयांकडून जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातोय। परदेशात राहूनही आपली माती, आपली माणसं आणि संस्कृती विसरायची नाही याचं जिवंत उदाहरण जर्मनीमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी दाखवून दिलंय। हॅनोव्हर मराठी मंडळाकडून परदेशातही आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो। आपल्या पुढच्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख करून देणं हा यामागचा मूळ उद्देश मंडळाचा आहे। या ठिकाणी गणेशोत्सवासोबतच सगळेच भारतीय सण मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात। यावेळी गणेशोत्सवानिमित्त महिलांनी खास नऊवारी साडी नेसत पारंपरिक नृत्य सादर केले। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अमेरिका देखील मागे नाहीये। अमेरिकेतही धूमधडाक्यामध्ये गणपती उत्सव साजरा केला जातोय। अमेरिकेच्या शिकागो शहरात पोहरे कुटुंबाच्या घरी लाडके बाप्पा विराजमान झालेत। पोहरे कुटुंब गेल्या 12 वर्षांपासून शिकागोमध्ये वास्तव्यास आहे। ते दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करतात। यावर्षीही पोहरे कुटुंबानं आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुंदर अशी आरास केलेली आहे। मोठ्या भक्तिभावानं पोहरे कुटुंब बाप्पाची पूजा करतात। साता समुद्रापारही गणरायाची भक्ती तेवढ्याच श्रद्धेनं भक्तिभावानं केली जाते। मावळातील सुर्वे कदम कुटुंब नोकरी व्यवसायानिमित्त दुबईमध्ये स्थायिक झालेत। या कुटुंबाच्या घरातही बाप्पा विराजमान झालेला आहे। 7 दिवस बाप्पाचा सुर्वे कदम कुटुंबामध्ये मुक्काम होता। मनोभावे पूजा अर्चा करून 7 दिवसांचा पाहुणचार केल्यानंतर सुर्वे कदम कुटुंबानं जड अंतःकरणानं बाप्पांना निरोप दिला। महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार आरती गायन करत घंटानाद करून बाप्पांना या कुटुंबाने निरोप दिलेला आहे। पारंपरिक पद्धतीनं दुबईतल्या नदाफ समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं।